रियल महाराष्ट्र 24 न्यूज, हम दिखाएंगे सच। द्यायची म्हणलं तर धनगर समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून 36 नंबरला आरक्षण दिलेलं आहे, परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापही शासनाने केलेली नाही। गेल्या 75 वर्षापासून धनगर समाज हा एसटी आरक्षणासाठी लढत आहे। त्याच्याच अनुषंगाने आमचे बंधू दीपकभाऊ बोराडे यांनी जालन्याला या ठिकाणी आमरण उपोषण यासाठी केलेलं आहे। आज जवळपास 10वा दिवस आहे, तरी देखील शासनाने यांची कसल्या प्रकारची दखल आणखीन घेतलेली दिसत नाही। परवाच्या दिवशी जालन्याला खूप असा महापूर धनगर समाजाचा येऊन गेला। त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने समाज बांधव, महिला, मुलं, मुली सर्व आले, कारण की हा आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं आरक्षण हे शासन आम्हाला का देत नाही? ह्या भारतीय शासनाला बाबासाहेबांचं संविधान मान्य नाही का, असा आम्हाला आज प्रश्न पडलेला आहे। आमचं म्हणणं आहे संविधानाने दिलेल्या आरक्षणानुसार आम्हाला एसटी प्रवर्गाची अंमलबजावणी करावी। त्याच्या अनुषंगाने आज संबंध महाराष्ट्रभर या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलनाचा इशारा आमचे उपोषणकर्ते दीपकभाऊ बोराडे यांनी दिलेला आहे। त्यामुळे संबंध महाराष्ट्रभर हे धरणे आंदोलन चालू आहे। आज सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी पावसामध्ये देखील हजारोच्या संख्येने या ठिकाणी धनगर समाज बांधव एसटी आरक्षण अंमलबजावणी करा म्हणून या ठिकाणी आलेले आहेत। प्रशासनाकडून पोलीस प्रशासन असेल, तहसील असेल, यापुढे आमची भूमिका अशी असेल की आज संबंध महाराष्ट्रातून हे आंदोलन झाल्याच्या नंतर जर येणाऱ्या 2 दिवसामध्ये शासनाने जर याची दखल घेतली नाही तर इथून पुढे तीव्र अशा आंदोलनाचा लढा या ठिकाणी आम्ही देणार आहोत। काल दीपक भाऊनी पण सांगितलं की आता आम्ही महात्मा गांधींना विसरण्यासाठी तयार आहोत। बापूंनी सांगितलं एक गाल जर कोणी मारलं दुसरा गाल पुढे करा, परंतु आता आमच्या सर्वांची मानसिकता ही भगतसिंगासारखी झालेली आहे। आम्ही आंदोलन मिळवण्यासाठी काही करायला ज्या ठिकाणी म्हणताल ते करण्यासाठी तयार आहोत। आम्ही फासावर बी जायला तयार आहोत आणि वेळ प्रसंगी कुणाला फाशी द्यायची जर गरज पडली तर आम्ही ते पण करायला तयार आहोत। मी या निमित्ताने एवढंच सांगन की दीपक भाऊ बोराडे यांनी जो लढा उभा केला, आजपर्यंत इतिहासात धनगर समाजाचा पहिला लढा उभारलेला आहे व दीपक भाऊनं जे आव्हान केलं त्या आव्हानाला संबंध महाराष्ट्रातून धनगर बांधवांनी तेवढ्याच प्रकारे त्यांना पाठबळ दिलं। तर यापुढील काळात मी एवढंच सांगेल की प्रशासनाने दीपक भाऊला आज गेली 10 वर्ष आपलं 10 दिवस झालं एक उपोषण करत आहेत, त्याची दखल घ्यावी, नाही तर त्यापुढे आम्ही तीव्र आंदोलन असं रस्त्यावर येऊन करू, माध्यमातून सांगत।